पहिली न्यूज येरे येरे पैसाबद्दल जी आम्ही ऐकलेली ती म्हणजे अमेय खोपकरांनी सांगितलं की नाव हिंदीत नको आहे म्हणून ही नाव हिंदीत नाही आहे असं काही आहे. हो ॲक्च्युली म्हणजे ॲट दी एंड ऑफ इट कसं आहे की निर्माता खूप महत्त्वाचा असतो है ना. आणि निर्मात्याने सांगितलं की तू गाढव आहेस तर दिग्दर्शक म्हणतो की हो मी गाढव आहे. फॉर्च्युनेटली माझा निर्माता म्हणाला की टायटल मराठीत ठेवायचं. म्हटलं हो मराठीत ठेवायचं. सो तिथूनच वेगळेपणाला सुरुवात झाली सिनेमाच्या की माझ्या कोणत्याच सिनेमाचं टायटल आजपर्यंत मराठीत नव्हतं. सो पहिल्यांदा अमय खोपकरमुळे मी टायटल मराठीत ठेवलं. सो आय डोंट नो नाव येरे येरे पैसा तुम्ही बघताय. कसं वाटतं मराठीत टायटल असलं? नाही मला प्रॉब्लेम बाकी काय ना मला हां म्हणजे ते ॲक्च्युली मला करायचं होतं की सिनेमा हिंदीत करताना मराठी टायटल करायचं होतं. दॅट इज वन थिंग. माझा प्रॉब्लेम दुसरा वेगळा आता टायटल सॉन्ग काय करू हा माझा इश्यू आहे. कारण टायटल सॉन्ग मला हिंदी असलं की कसं बरं पडतं ना जरा विल जोक सपाट. पण असं काहीच नाही. अमय आमचा चांगला मित्र आहे आणि सिनेमाची गोष्ट तशी आहे म्हणून टायटल येरे येरे पैसा आहे. एकच सांगेन की कास्टिंग खूप वेगळं आहे आणि आय एम रिअली फॉर्च्युनेट टू हॅव सच अ वंडरफुल कास्ट अँड व्हेरी डिफरंट कास्टिंग डिफरंट टाईप ऑफ कास्टिंग. आणि फॉर द फर्स्ट टाईम मी असं काहीतरी वेगळ्या कास्टिंगबरोबर काम करतो ॲज अ डिरेक्टर. सो आय एम रिअली एक्सायटेड. संजय सर तुम्हाला खूप दिवसांनी आम्ही पाहणार आहोत आणि एक मल्टी स्टारर फिल्म आहे आणि संजय दादांची फिल्म म्हटल्यावरती ती लॅविश असतेच. तर आतापर्यंतचं मिळालं ब्रीफिंग किंवा मुहूर्ताची सुरुवात काय आहे काय? तू म्हणालीस तसं लॅविश तसंच यात गरिबी सोशल मेसेज थ्रिल हॉरर आणि सस्पेन्स हे याच्यात ना कुठून भरलं असं वाटतं पण तसं काहीही नाही आहे. लॅविश वगैरे काही नाही आहे. क्रेन बिन मला अजूनही दिसत नाही आहे. हँडी होणार आहे असं मला वाटतं सगळं. पण ते आपण संजय जाधव करतो म्हणजे काहीतरी वेगळं हे लॅविश आहे असं म्हणायचं. म्हणजे कॅमेरा हल्ला तरी लॅविशने हल्लाय तो पॉशपणे हल्लाय. पण तुम्हाला खरं सांगतो कारण तुम्ही संजयच्या ज्या फिल्म्स बघाल त्याच्यात प्रत्येक सिनेमात काही ना काहीतरी वेगळेपणा असतो. तसा वेगळेपणा या सिनेमातही आहे. त्यांनी कास्टिंग सिनेमाचं नावापासून ते सगळ्या ह्याच्यापर्यंत वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न माझ्या मते तुम्ही पडद्यावर बघाल तेवढेच एन्जॉय कराल. तेजस्विनी संजय दादांच्या फिल्म ही तुझी संजय दादांसोबत दुसरी फिल्म आहे आणि ही पूर्ण कास्ट नवीन आहे. तर तू ह्यांच्यामध्ये असं काही म्हणजे जास्त वेटेजमध्ये असणार आहेस की हे तुला सगळे छळणार येस एक मिनिट. अरविंद जगताप यांनी डायलॉग्स दिल्यावर मी स्क्रिप्ट वाचली आणि मग मी ठरवलं की डिरेक्शनला कोणाला द्यायची. मग मी ठरवलं की चला संजय जाधव बरोबर आपण एक आत्ताच फिल्म केली आहे. छान चकाचक फिल्म होईल. मस्त तो प्रेझेंट करेल मला पण. हिरोईन म्हणजे संजय दादाची हिरोईन म्हटलं फुल ऑन इंट्रोडक्शन वगैरे असतं. म्हटलं की संजय दादा सगळ्यात बेस्ट हिरोईनला दाखवतो. सो मला सगळ्यात बेस्ट कोण दाखवेल म्हणून मी त्याला साईन केलं या सिनेमासाठी. मग मी म्हटलं आता संजय दादाला साईन केलं सगळी लॅविश फिल्म होणार ग्लॅमरस होणार मग मोठा प्रोड्युसर पाहिजे कोणीतरी. मग मी म्हटलं चला अमेय खोपकरांना विचारूयात की तुम्ही ही फिल्म प्रोड्यूस कराल का. मग अमेय खोपकर म्हणाले अरे वा वा तू आणि संजय हां. मग ते म्हणाले की अरे तू बोले उदर शोले. मग मी म्हटलं की आता स्टारकास्ट कोण. मग एवढं सगळं चांगलं झालं तर नजर लागू नये म्हणून काहीतरी तीट पाहिजे ना. म्हणून मला घेतलं. काळा ते डाग असतो ना म्हणून. मग मी म्हटलं की तसंही संजय दादा म्हटल्यानंतर काही एक पर्टिक्युलर स्टारकास्ट त्याची फिक्स असते. तर मी म्हटलं की आपण काहीतरी वेगळं करूया. आपण वेगळ्या लोकांना कास्ट करूया. मग मी मृणालताईचं नाव सजेस्ट केलं की तिला घ्या. मग आनंद दादा. मग म्हटलं उमेश बरोबर संजय दादानी कामच नाही केलं आहे मग उमेशला पण सांगितलं. बरं सिद्धू आणि संजय सरांबरोबर त्यांची खूप छान केमिस्ट्री होती संजय दादा. म्हटलं की मग खूप कुरकुर झाली त्याच्यानं आमची भांडणं वगैरे झाली. म्हटलं सिद्धू बिद्धू नाही यार प्लीज म्हणजे काही काय म्हटलं सिद्धू वगैरे नाही. मग त्याच्यानंतर संजय सरांकडे गेले. संजय सरांबरोबर अत्यंत सिरियस मीटिंग केली. मग संजय सर आम्हाला म्हणाले की काय ही काय फिल्म आहे असं ते म्हणाले. आणि ते म्हणाले सिद्धू काम करणार असेल तरच मी काम करतो. मग मला फायनली सिद्धूला साईन करावं लागलं. उमेश तर अशा प्रकारे खरंच तुझंही कास्टिंग झालं सिद्धार्थकडे काय म्हणजे स्टोरी किती खरी आहे.
मी ऐकलीच नाही, सॉरी, मी वेगळीकडे होतो. मी मला माहीत त्यांनी नाही. सांगितलं की घ्या. अच्छा ओके. नाही, मी त्याबद्दल मी खूप आभारी आहे तेजस्विनीचा. खरंच थँक्यू सो मच. इंडस्ट्रीत गॉड फादर असणं गरजेचं असतं. God आमच्याकडे mother. God मदर आहे. त्याच्यावर एक पिक्चर निघेलच लवकरच. खरंच मी खूप आता मला काय काय तिला द्यावं लागणार आहे. नाही, यावेळेचं खरंच म्हणजे कास्टिंग खूप वेगळं आहे. संजयच्या सिनेमात जे लोक नेहमी असतात तेच नाही आहेत. यावेळेला मी सई तामणकरचं काम करतो आहे. हा स्वप्नील जोशीचं नाही, तू स्वप्नील जोशीचं काम करतो आहे. ही अंकुश चौधरीचं काम करते आहे. ती असतेच बोमलाला, त्यामुळे तेजू आहेच आहे. आणि मग असे सगळे वेगळे कास्टिंग करून आम्ही कामं तीच करतो आहे. मुळात तू कशाला आला तू? हो, मुळात एक मी नाही सांगणार काय म्हणून सांगायचं? मला आता मिळालंय तर. नाही, मी या चित्रपटात ॲक्च्युली नंतर आलो आहे. या सगळ्या मोठ्या लोकांमध्ये मी तेव्हा बसत नव्हतो. पण मी नाही, पण तेव्हा अतुल परचुरे यांच्यात काहीतरी डेट्सचा प्रॉब्लेम झाल्यानंतर या चित्रपटामध्ये मी आलो. मग एकदम वजन आलं चित्रपटाला. काय नाही, मला खरं तर वाटलेलं संजय नार्वेकर डिरेक्ट करणार आहे ते फिल्म. संजय डिरेक्ट करणार असं मला सांगितलं. तर म्हटलं की त्यांच्याबरोबर काम करायला मिळणार आणि हा ॲक्टिंग करणार होता. सध्या मी त्याचे असे ऐकलेत. मी तो सध्या अभिनयात खूप घुसलेला आणि खूप लीड रोल्स करतो आहे तो सध्या. सो म्हटलं येस, संजय जाधव बरोबर ते काम करायला मिळणार म्हणजे ॲक्टिंग करायला मिळणार. पण आज मला कळलेलं आहे की नाही, डिरेक्ट हा करणार आहे, हे काम करणार आहे. सो आता मला नव्याने सगळंच परत हे बघायचं आहे. त्यामुळे आता मला काहीच माहीत नाही इथे. मी प्रोडक्शनसाठी दीपक राणेला भेटायला आलेलो. त्यामुळे सगळी टॅली करताना संजय म्हणाले तू गणित चांगलं आहे, तू ॲक्टिंग का नाही करत? मग मी ॲक्टिंग करायला लागलो. तुझं गणित चांगलं आहे. ती ॲक्टिंग, त्यामुळे मी आलो. म्हणजे पण हा विषय आहे माहिती आहे ना तुला? हो काय? म्हणजे गणितात शिकवला जाणारा विषय आहे. त्यामुळे मी करतोय काम, बाकी मला काहीच माहिती नाही. स्क्रिप्टबद्दल वगैरे काहीच नाही. संजय जाधव यांना माहिती आहे. आत्ता मला कळलं इंटरव्ह्यूमध्ये की हा सिनेमा अरविंद जगतापने लिहिला आहे. नाही, विनोदाचा भाग असा की आनंद वाटतोय आणि आनंद बाजूला आणि आनंदही वाटतोय की एक चांगली फिल्मचा आपण भाग होतोय. आणि अमिताचं खरंच कौतुक, कारण पहिली फिल्म आहे आणि त्यांच्या पहिलं नेहमीच लक्षात राहतं. त्यामुळे पहिल्या फिल्ममध्ये आम्ही सगळे त्यांच्या सिनेमात आहोत, त्याचा वेगळा आनंद आहे. मॅम, तुम्ही काहीतरी सिरियस उत्तर द्याल का? म्हणजे एक्झॅक्टली काय? I am extremely serious and very seriously let me tell you about this film. जेव्हा मला अमेयचा फोन आला की अशा पद्धतीची एक फिल्म बनते आणि मी इंडस्ट्रीतल्या काही लोकांना धमकावलेलं आहे की या फिल्मचा हिस्सा तुम्हाला बनायला पाहिजे. सो आय ऑल्सो वॉज अ पार्ट ऑफ दॅट धमकी. आणि माझ्यासाठी ही खूप पर्वणी आहे, कारण मी पहिल्यांदाच सिद्धूबरोबर माझी पेअर या फिल्ममध्ये केलेली आहे. आणि म्हणून मी हा सिनेमा करतोय. मी संजयची खूप आभारी आहे की त्यांनी एवढं हटके असं कॉम्बिनेशनचा त्यांनी विचार केला. अजून या फिल्मबद्दल जे काही सांगायचं आहे मला, ते आम्हाला कुणालाही कळलेलं नाही आहे की एक्झॅक्टली संजयला काय बनवायचं आहे, काय सांगायचं आहे. या फिल्ममध्ये काय काय आहे ते लव आहे, रोमांस आहे, कॉमेडी आहे, सस्पेन्स आहे, थ्रिल आहे, धमाल आहे, सामाजिक संदेश आहे. असं सगळं असलेली एक फिल्म आहे आणि तुम्ही करायची असं फक्त सांगितल्यावर या फिल्मला आम्ही सगळ्यांनी हो म्हटलं. आणि माझ्यासाठी ही एक स्पेशल पर्वणी ठरणार आहे, कारण मी आजपर्यंत गंभीर भूमिकांसाठी ओळखली जाते. फक्त गंभीर सिनेमामध्ये मला कास्ट केलं जातं. तर मी अमेय आणि संजयची खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला या धमाल विनोदी फार्सिकल रोलमध्ये कास्ट केलेलं आहे. आणि आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड. मी संजय नार्वेकर, आनंद इंगळे आणि सिद्धू या तिघांकडनं मी ट्युशन सुरू केलेली आहे आणि मी आता दिवसाचे जवळजवळ 6 तास त्यांच्याकडे कॉमेडी शिकायला जाते. सो आय एम एक्सपेक्टिंग सो मच फ्रॉम मी बिकॉज दिस इज समथिंग रिअली व्हेरी डिफरंट विच आय एम ट्राईंग टू. या सिनेमात गुणाताईंनी अशी रिॲक्शन दिली तर घाबरू नका. Thank you so much and all the best for the